मुंबईमधल्या माथेरान परिसरामध्ये साई सदन लॉन्जमध्ये एका रूममध्ये एका मुलीची हत्या होते आणि त्या मुलीची मुंडी नसलेलं शरीराचे बाथरूममध्ये पूर्ण निर्वस्त्र पडलेलं असतं शरीर. त्या डेड बॉडीकडे बघून असं वाटत होतं की एखादा व्यक्ती असं कसं करू शकतो. मुलीची ओळख पटू नये म्हणून तिची मुंडी आणि हातावरचा टॅटू पूर्णपणे काढून टाकला होता. ज्या कोणी व्यक्तीने ही हत्या केली होती त्याला या महिलेची ओळख लपवायची होती. एक काम करणाऱ्या व्यक्तीला त्या रूममध्ये जेव्हा ती साफसफाई करण्यासाठी येते तेव्हा ती बॉडी दिसते. त्यानंतर तो व्यक्ती पोलिसांना बोलवतो. पोलीस जेव्हा चौकशी करतात पोलिसांना पण धक्का बसतो. हे असं कसं होऊ शकतं. त्यानंतर पोलीस चौकशीला सुरुवात करतात आणि पण पोलीस सर्व चेक करतात. पोलिसांना कुठेही कोणताच पुरावा सापडत नाही. त्यानंतर पोलीस ठरवतात की आपण आजूबाजूचे CCTV फुटेज चेक करू. पोलीस जेव्हा CCTV फुटेज चेक करतात तेव्हा त्या मुलीचा चेहरा हॉटेलमधल्या एका कॅमेऱ्यात दिसतो. त्यानंतर पोलिसांना एक संशयित व्यक्तीचा चेहरा त्या फोटोमध्ये दिसतो. त्यानंतर पोलीस त्या जंगलाच्या दिशेने तो व्यक्ती जाताना दिसतो आणि जेव्हा तिकडं पोलीस चौकशी करतात तेव्हा त्या एका पॉलिटेक्स पॅकेटमध्ये वर रक्ताचे डाग पडलेले असतात. त्यानंतर पोलीस जेव्हा ते पॅकेट उघडतात त्या पॅकेटमध्ये मुलीचे पोलिसांना धड सापडतं. त्यानंतर पोलीस काही टेक्निकल गोष्टीच्या मदतीनं आणि बँक डिटेलच्या आधारावर मुलीची ओळख पडते. ज्या ठिकाणी मुलीचं धड मिळालं त्या ठिकाणीच मुलीचं ओळखपत्र पोलिसांच्या हाती लागलेलं असतं. त्या आधारावर पोलिसांना समजतं की ही मुलगी गोरेगावची आहे. मग पोलिसांच्या छोट्या छोट्या गोष्टीच्या आधारावर पोलिसांना समजतं की हॉटेलमध्ये थांबलेली मुलगी आणि मुलगा राम सलोचन पाल आणि पूनम सलोचन पाल असं त्यांचं नाव आहे. राम आणि पूनम हे दोघेही नवरा बायको होते. राम हा मुंबईमधले बेलापूरच्या IT पार्कमध्ये काम करत होता आणि पूनम एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. त्यांचं लग्न होऊन जवळजवळ 7 महिने झाले होते. पोलीस जेव्हा चौकशी करतात तेव्हा रामचा फोन काही वेळासाठी स्विच ऑफ होता आणि नंतर काही वेळाने तो स्विच ऑन झाला. पोलिसांना समजतं की जो राम आहे तो माथेरानमध्ये हत्येच्या दिवशी होता. त्यामुळे पोलीस रामला पनवेलमधल्या त्याच्या घरातून रामला पोलीस अटक करतात. पोलिसांना बघून रामला पण थोडा धक्का बसतो कारण रामने पूर्ण पुरावे नष्ट केले होते. तरी पण पोलीस त्याला पकडतात कारण पोलिसांना काही CCTV फुटेजमध्ये तो दिसतो. त्याचबरोबर हॉटेलमध्ये वेगळ्या नावाने रूम बुक करतो. जेव्हा रामला पोलीस ताब्यामध्ये घेतात तेव्हा त्याला पोलीस विचारतात की तू पूनमला का मारलं. त्यावर राम सांगतो की आम्ही दोघेही हॉटेलमध्ये जातो. तेव्हा राम पूनमला फ्रेंडली होऊन विचारतो, लग्नाच्या अगोदर तुझी कोणासोबत मैत्री होती का. त्यावर पूनम रामला उत्तर देते हो. त्यावरूनच राम पूनमवर डाऊट घ्यायला लागतो आणि त्यानंतर राम ठरवतो की पूनमला मारून टाकायचं. कारण हो म्हटल्यानंतर रामची मनस्थिती एकदम विचित्र झाली होती. त्याच्या मनामध्ये वेगवेगळे संशय येत होते. त्यानंतर राम पूनमला मारण्यासाठी क्राईम मूव्ही सिरीज बघतो आणि तशा पद्धतीनं प्लॅनिंग करतो आणि पूनमला मारल्यानंतर पोलिसांना पूनमची ओळख पटू नये म्हणून तो पूर्ण तयारी करतो आणि ओळख पण मिटवतो. पण रामचं पूर्ण प्लॅनिंग फेल जातं आणि पोलिसांच्या तावडीत राम सापडतो. त्यानंतर साधारण पोलिसांच्या ताब्यामध्ये राम आहे आता तरी. अजूनही या केसबद्दल कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. तर मित्रहो, या सत्य घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.